नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पासाठी छान मस्त पुरणपोळीचा नैवेद्य तयार करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पाहू शकता आपण छान मस्त असं पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे। गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीची झटपट तुम्ही अशी थाली पुरणपोळीची बनवू शकता। त्यासाठी बघा सुरुवातीला बघा आपण आता पुरण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा एक ग्लास मी चणा डाळ अर्धा तास आधी भिजवून घेतलेली आहे। बघा अशा पद्धतीने छान मस्त डाळ भिजवून तयार झालेली आहे। त्यानंतर बघा यामध्ये 2 ते 2.5 ग्लास मी पाणी घालून घेत आहे आणि भरपूर पाणी घातल्याने छान मस्त डाळ मऊसूत सुद्धा शिजते। वरून थोडंसं तेल घालायचं अर्धा चमच आणि पाव चमच त्यामध्ये हळद घालायची। हळद घातल्याने आपल्या पुरणाचा रंग छान येतो। त्यानंतर बघा कुकर मध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि 3 ते 4 शिट्या घालून मस्त असं आपण पुरणाची मऊसूत डाळ अशी शिजवून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने मस्त असं आपल्याला पुरण आता शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आता कटाच्या आमटीची तयारी करूया। बघा कटाच्या आमटीसाठी सर्व मसाले घेतले, कांदा, खोबरं, कढीपत्ता, जिरं, कोथिंबीर घेतलेली, हिरवी मिरची, लसूण आणि आलं आणि धने आणि जिरं घेतलेलं आहे थोडंसं। त्यानंतर पावडर मसाले पाहूया। बघा लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे। त्यानंतर बघा आपण जे खडे मसाले घेतलेले त्या मसाले आता आपण छान भाजून घेऊया। बघा तेल घालून घेऊया आणि खमंग मस्त मसाले छान भाजून घेऊया। मी ओलं खोबरं घेतले, तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता। बघा तेल घालूया आणि मसाला छान आपण परतून घेऊया। बघा अशा पद्धतीचा मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मसाला छान भाजल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आपण जी छान याची पेस्ट बनवून घेऊया। बघा अशा पद्धतीचा मसाला भाजून झालेला आहे। आता आपण याची छान पेस्ट बनवून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये आपण जे पावडर मसाले घेतले ते सुद्धा आपण यामध्येच घालून घेणार आहोत। बघा पावडर मसाले सुद्धा घालून घेऊया आणि थोडासा कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालून घेऊया। बघा कटाच्या आमटीचं आपलं वाटण तयार करून झालेलं आहे। त्यानंतर बघा आपण बेसन पीठ भिजवून घेऊ। बघा लसूणची आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया। बघा ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच, चिमूटभर त्यामध्ये खाण्याचा सोडा घेतलेला आहे, अर्धा चम्मच त्यामध्ये जिरं घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। बघा आता संपूर्ण मसाले घालून घेऊया आणि पाणी घालून घेऊया व्यवस्थित आणि मिश्रण तयार करून भजीचं ठेवून घेऊया। बघा अशा पद्धतीचं मस्त असं भजीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि भजीमध्ये थोडंसं लसूण आणि मिरची जर थोडंसं जास्त घातलं की मस्त चुरचुरीत मस्त आपले भजी तयार होतात। बघा अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। बघा आता थोडंसं घट्टसर आपण भिजवून घेऊया, नंतर काही वेळाने थोडंसं सैलसर होतं। मी कांदा घालायला विसरली आहे, तुम्ही कांदा अवश्य घाला भजीमध्ये। बघा अशा पद्धतीचं मिश्रण तयार केलेलं आहे। आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर बघा आपल्या पुरणाची डाळ तयार झालेली आहे। पुरणाची डाळ बघूया। बघा आता डाळ आता शिजून तयार झालेली आहे। आपण डाळ आता पाहणार आहोत। आता पुरण भरून घेऊया आपण। बघा मस्त अशी गल डाळ शिजलेली आहे। त्यानंतर बघा ही डाळ आपण एका चाळणीवरती काढून घ्या। यामधलं जे पाणी जे आहे ते आपल्याला कटाच्या आमटीला कामाला येतं। बघा डाळ मस्त छान व्यवस्थित निथळून घेतलेली आहे। डाळ बाजूला ठेवूया। तोपर्यंत बघा आपण आता कटाच्या आमटीला फोडणी घालूया। बघा कटाच्या आमटीसाठी मी जे वाटण बनवून घेतलेलं आहे, तेल छान तापल्यानंतर ते वाटण घालून घ्या। मस्त तेल सुटेपर्यंत आपण घालून घेऊया। तेव्हा त्यामध्ये बघा 1 ते 2 चम्मच मी आपली चण्याची डाळ ते भिजवून शिजलेली आहे ते घातलेली आहे। मस्त आता ही डाळ सुद्धा आपण या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया। जेवढी डाळ छान परतल्या जाईल तेवढं मस्त चवीला एकदम छान आपली कटाची आमटी तयार होते। बघा अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त त्याचं तेल आणि मसाला वेगळं होईपर्यंत आपण आता याला झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण बघा हे पुरण परत आपण त्याची पुरणाची डाळ आहे ते चाळणीमधून आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने बघा पुरणाची डाळ चाळणीमधून व्यवस्थित काढून घ्यायची आहे आपल्याला। मस्त मऊसूत असं आपलं पुरण तयार होतं। बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण जी डाळ आहे ती काढून घेतलेली आहे। बघा छान मस्त डाळ काढून झालेली आहे। त्यानंतर आपण आता अशा पद्धतीने पूर्ण बघा मस्त डाळ छान शिजल्या गेली की मऊसूत असं मस्त पेढ्यासारखं आपलं पुरण तयार होतं। बघा अशा पद्धतीने पूर्णपणे ती डाळ तयार झालेली आहे। त्यानंतर आपण आपली कटाची आमटीकडे पाहूया। कटाची आमटी कशी झालेली आहे। बघा कटाची आमटी मस्त असं तेल आणि मसाला पूर्णपणे वेगळं झालेला आहे। मस्त असा खमंग असा सुवास दरवळतोय। त्यानंतर बघा आपल्याला जेवढं कटाची आमटी पातळ घट्ट जशी हवी आहे तसं आपण यामध्ये घालून घेते। जे कट निघालेला आहे तो कट पूर्णपणे मी घालून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली कटाची आमटी झालेली आहे। आता याला एक छान उकळी काढून घेऊया। मस्त झणझणीत अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। बघा आता याला एक छान उकळी काढून घेऊया आणि वरून थोडंसं कोथिंबीर घातलेला आहे।
त्यानंतर बघा आपण आता पुरण बनवून घेऊया. बाजूलाही कढई ठेवून देऊया आणि एका साईडला आपण पुरण बनवून घेऊया. बघा आता त्या कुकरमध्येच मी आता हे पुरण बनवून घेणार आहे. जेवढं मी चना डाळ घेतली आहे तेवढीच त्यामध्ये मी साखर घातलेली आहे. हे पुरण तुम्ही गुळाचं सुद्धा बनवू शकता. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही गुळ सुद्धा घालू शकता आणि साखरचं प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण गोडाचा पदार्थ आहे, पूर्ण गोड छान लागतो. तुम्ही जेवढं डाळ घेतली होती तेवढीच त्यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे. वरून विलायची पूड आणि जायफळ पूड घालून घेतलेली आहे. पूर्णमध्ये विलायची आणि जायफळ जरा भरपूर घातलं की पोटाला मस्त पचायला जी चण्याची डाळ जड जाते, त्यामुळे ती पचायला थोडी हलकी होते. बघा अशा पद्धतीने मस्त असं आणि खमंग सुद्धा आपल्याचं पुरण तयार होतं. त्यामध्ये बघा 1 चम्मच मी तूप घातलेलं. तूप घातल्याने छान जे पुरण आहे ते घट्टसर होतं आणि चवीला सुद्धा मस्त अप्रतिम अशी पेढ्यासारखी चव येते पुरणाला. बघा अशा पद्धतीने छान म्हटलं हळूहळू आपण याला मंद आचेवर छान मस्त घट्टसर असं पुरण करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा कटाची आमटीला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे आणि आपली कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपण आता पुरणकडे पाहूया. बघा पुरण सुद्धा छान घट्टसर झालेलं आहे. आता पुरण कसं तयार झालंय कसं बघायचं. बघा छान याचा असा गोळा करायचा आणि त्यामध्ये जे आपण चम्मच घेतले तो असा उभा करायचा. तो जर उभा राहिला की समजून घ्यायचं आपलं पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर बघा आता काही कुरडई पापड तळून घेणार आहे. बघा छान असं कडक सुरुवातीचं ते तेल घ्यायचं, म्हणजे ते सुरुवातीचं जे चांगलं फ्रेश तेल असतं त्या तेलामध्येच आपल्याला कुरडई तळून घ्यायची. बघा कुरड्या ताज्या तेलामध्ये खूप छान निघतात. बघा अशा पद्धतीने मस्त अशा कुरड्या आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघा त्यानंतर बघा पापड घेतलेले आहेत मी. पापड सुद्धा अशा पद्धतीने चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. बघा चांगल्या फ्रेश तेलामध्ये पापड सुद्धा छान तळले जातात. बघा अशा पद्धतीने मी बाप्पाचा नैवेद्याचा स्वयंपाक बनवलेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला बाप्पासाठी बनवलेली थाली कशी वाटलेली आहे. त्यानंतर बघा भजीचं मिश्रण आहे ते सुद्धा आपलं तयार आहे. बघा अशा पद्धतीने मी जे भजी आहेत ना छोटे मोठे तुम्हाला जशा पद्धतीचे आवडत असेल तशा पद्धतीने घालून घ्यायचे आणि मस्त असे भजे छान तळून घ्यायचे. बघा मस्त असे आपले हे भजे सुद्धा पीठ मुरल्याने छान असे भजे तयार होतात. मग पाहू शकता तुम्ही. बघा मस्त असे भजे हे बनवून तयार झालेले आहेत आपले. बघा भजे सुद्धा 1 ते 2 बॅचेस मध्ये मी भजी पूर्णपणे तयार करून घेतलेले आहेत. बघा भजे आपले तळून झालेले आहेत मस्त छान. आता आपण एका वेगळ्या डिश मध्ये आपण हे भजे काढून घेऊया. बघा संपूर्ण असा स्वयंपाक मी अशा पद्धतीने तयार केलेला आहे. त्यानंतर बघा आपलं पूर्ण आता थंड झालेलं आहे. तोपर्यंत मी कणिक आधीच भिजवून घेतलेली होती. मस्त छान तेल आणि पाण्याचा हात लावून छान मऊसूत अशी कणिक भिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये मैद्याचा वगैरे कोणत्याही प्रकारे वापर न करता मी ही कणिक भिजवलेली आहे. बघा आता छान गोळा घेतलेला आहे मी कणकेचा, त्याची छान अशा पद्धतीने वाटी भरून घ्यायची आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने वाटी भरून घ्यायची आणि पूर्णाचा छान मोठा आपल्याला एक गोळा घ्यायचा. बघा अशा पद्धतीने विदर्भ पद्धतीने ही पुरणाची पोळी मी बनवते. आमच्याकडे असं भरपूर पुरण भरलेली पोळी असते. बघा अशा पद्धतीने बघा गोळा करायचा आणि अशा पद्धतीने पूर्णाचा तो गोळा पॅक करून घ्यायचा. जे राहिलेला एक्स्ट्रा जो गोळा आहे तो काढून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने पूर्णाचं सारण त्यामध्ये भरलेलं आहे आणि एक्स्ट्रा जी कणिक आहे ती मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर बघा आपल्याला 50 ते 60% जी पोळी आहे पूर्णाची हातानेच आपल्याला बनवून घ्यायची आहे. पाहू शकता बघा अशी चाकी करायची आहे. त्यानंतर बघा हातावरतीच आपल्याला अशी मस्त पूर्णाची पोळी अर्धी बनवून घ्यायची. बघा अशा पद्धतीने बघा मस्त संपूर्ण कडेपर्यंत पुरण सुद्धा पोचतं आणि पुरणाची पोळी सुद्धा आपल्याला लाटायला अजिबात जड जात नाही. कुठेही आपली पोळी फुटत वगैरे नाही. मस्त हलक्या हाताने बघा आता ही पुरणाची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही कुठेही आपली पुरणाची पोळी तुटली वगैरे नाहीये आणि छान असतं मस्त पोळी आपली लाटून तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. बघा तुम्हाला जाड पातळ जशा पद्धतीची हवी त्या पद्धतीने तुम्ही पोळी लाटू शकता. त्यानंतर बघा गॅस तवा आहे ना तो छान गरम केलेला आहे. बघा तवा छान गरम झालेला आहे. बघा आता मस्त थोडंसं मध्यम आचेवरती आपल्याला गॅसची फ्लेम करायची आणि मस्त पुरणाची पोळी जी आहे खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता पुरणाच्या पोळीला तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता. बघा आता तूप जर लावलं तर पुरणाची पोळी चवीला खूप छान लागते. तर अशा पद्धतीने बघा मी दोन्ही बाजूने छान मस्त पुरणाच्या पोळीला तूप लावून घेणार आहे. बघा त्याला वरून छान असे बबल्स आलेले आहे. आता ती पुरणाची पोळी पलटून घ्यायची आहे. मागची बाजू पूर्ण शेकून झालेली आहे आणि अशा पद्धतीने छान त्याला तूप लावून घ्यायचं आहे. बघा मस्त मागची बाजू सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. मस्त अशी टम्म फुलते आपली पुरणाची पोळी सुद्धा आणि अशा पद्धतीने बनवलेलं जे पुरण आहे ते सुद्धा चवीला खूप अप्रतिम असं पुरण तयार होतं.
बघा, पाहू शकता तुम्ही, मस्त अशी टम्म ही पुरणाची पोळी आपली फुगते. अशा पद्धतीने एकदा पुरणाची पोळी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पाहू शकता तुम्ही, मस्त अशा पुरणाच्या पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण आता पुरणाची पोळी वेगवेगळ्या पदार्थासोबत खाल्ल्याचं, जसं की दुधाबरोबर आणि कोणी दही, चिंचोणी आणि किंवा तुपाबरोबर खातात. तुमच्याकडे कशाबरोबर खातात ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या माहेरी चिंचोणी बरोबर खाल्ल्या जाते आणि सासरी दुधाबरोबर खाल्ल्या जाते. हा 2 प्रकारे मी बघितलेले आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारे खाताय, कशाबरोबर खाताय हे कमेंटद्वारे तुम्ही मला नक्की कळवा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.